लागते. ज्या मैदानात गेलं आज मी शान आहे, मला आज पहिला नंबर पाहिजे, ते माझा सैतान पहिला नंबर करून दाखवते. 25 वर्ष झाले जवळपास. माझ्याकडे इथले परमापत्र सुद्धा 20 वर्षा खालचे कलेक्टरचे इथले. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं परत एका ब्लॉग मध्ये. आज आपण आलेलो आहोत मित्रांनो माळेगाव यात्रेमध्ये आणि आज करपट म्हणजेच बैलाची शर्यत आहे आणि ती शर्यत कसल्या प्रकारे होणार आहे, त्याचं विनर वगैरे कोण ठरणार आहे, सुरुवातीपासून एंड पर्यंत सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो. तर या व्हिडिओला एंड पर्यंत बघा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो चालू करूया मग आजचा ब्लॉग. लेट्स गो. तर मित्रांनो इथं पाठीमागं बघू शकता की सध्या तयारी चालू आहे आणि तिथून सुरुवातीपासून ते पाहू शकता की सध्या बांधी वगैरे सगळी त्याची तयारी करायला इथं. इथं बघू शकता की सुरुवातीपासून इथे लाईनी लावलेल्या आहेत. आता तयारी वगैरे चालू आहे, एकावर एक सर्व ठेवलेले आहेत. अजून वेळ आहे शर्यत चालू होण्यासाठी. आणि पाहू शकता खूप लाईट वेट असतो याच्यावरती, जास्त वजन वगैरे ठेवण्यात येत नाही, कारण की स्पर्धेमध्ये प्रत्येक सेकंदाचा जे फरक आला तरी आहे ना विजेते कोणी ठरू शकते. त्यामुळे जास्त वजनाचा हा जो गाडा आहे तो कमीत कमी वजनाचा तयार केला जातो. आणि त्याचबरोबर मित्रांनो इकडं सर्व काही खाण्याचे स्टॉल लागलेले आहेत, गाडे लागलेले आहेत. ज्यूसपासून उसाचा ज्यूस, उसाचा रस, इकडं भजे, खिचड्या वगैरे सर्व काही इथं अवेलेबल आहे. मित्रांनो हे समोर बघू शकता की इथं शर्यतीमध्ये धावणारा जो बैल आहे तो इथं बांधलेला आहे. सध्या तयारी चालू असल्यामुळं इथं बांधून याचं पाणी वगैरे पिणं, चारा वगैरे हे सगळी तयारी सध्या इथंच या ठिकाणी केलेलं आहे. आणि हे जे बैल आहे याचं नाव भारत नाव आहे. बघू शकता कशा प्रकारे याची तब्येत आहे. तर मित्रांनो सध्या आपण उभे आहोत माळेगाव यात्रेच्या शंकरपट जो कार्यक्रम दरवर्षी होतो, म्हणजे बैलांची शर्यत होती, त्या ठिकाणी सध्या थांबून माझ्या पाठीमागं तुम्ही पाहू शकता की हे जे बैल जोडी आहे ते ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेले आहेत. त्यांचे जे ऑनर आहेत त्यांच्याकडून आपण माहिती घेणार आहोत. नमस्कार दादा. नमस्कार. कोण्या गावून आले आपण? आम्ही आरवी गाव आमचा, तालुका जिल्हा परभणी. आम्हाला एक असा मोठा आम्ही बैलगाडी शर्यत आहे म्हणून असं पॅम्पलेटवर बघण्यात आलं. आम्ही सेकंड पॉईंट खेळत नाही, आम्हाला 10 गाड्यामध्ये खेळतो. हिंद केसरी बैल झालेला आहे, तरी पण आम्ही या स्पर्धेमध्ये भाग घेऊन एकदा बैल पळविणार आहे. हा. आणि किती वर्ष झाले तरी या स्पर्धेमध्ये भाग? या स्पर्धेमध्ये मी ह्या इथल्या स्पर्धेमध्ये 3 वर्ष भाग घेतो आणि बैलगाडा क्षेत्रामध्ये 10 वर्ष कंटिन्यू मी शर्यतीमध्ये असतो. मुंबई, पुणे, सातारा सगळा बिनजोड खेळून आलेला बैल. आता सध्या आम्ही गावाकडे आलो जरा आराम द्यायला, म्हणून हे जवळचं आमच्या गावात दैवत आहे म्हणून इथं दर्शनाला आम्ही आलो. हा. आणि हे जे जोडी आहे चांगलं त्याला अंगामध्ये भरी वगैरे दिसाले, तर याची निगा वगैरे कशी राहते? याची निगा वगैरे 2 लिटर दूध असतो त्याला सकाळी, नंतर भरडा गव्हाचा. आम्ही जे लेकराला जे खाऊ घालतो ते त्यांना खाऊ घालतो आणि लेकरापेक्षा आम्ही त्याची परवरिश करतो. यांना निगा राखायची म्हणजे चांगलीच राखावं लागते. त्याच्या व्यवस्थिशीर मॅट बसायला, घरामध्ये व्यवस्थित वर पंखा, डास नको, मच्छर नको, जसं आपण हे करतो त्याच्या संध्याकाळी पांघरून वगैरे पूर्ण आपल्या माणसासारखी करायला. आणि त्याला सांगावं लागते ज्या मैदानात गेलं आज मी शान आहे, मला आज पहिला नंबर पाहिजे, ते माझा सैतान पहिला नंबर करून दाखवते. त्याच्या कानात सांगितलं की सगळे माझ्या याचे मानवत तालुका सगळे प्रेक्षक आहेत तिथे कमिटी बघायला पाहिजे. ज्या मैदानात गेलं त्या मैदानात असे 100 माणसं उभे राहतात नुसता बैल बघायला सैतान कोण असे. त्यामुळे त्या बैलामुळे मी असा समाधान आहे. आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी गावरान बैल सांभाळणं, गोवत सांभाळणं आणि त्याची परवरिशन करणं हे आपल्यालाच काळाची गरज आहे. आणि त्याच्यापासून दूध सुद्धा मिळतो, ते आपल्या लेकरं सुद्धा त्यांचे तंदुरुस्त होते. तसं बैलाची सेवा केली तर आपण बी तंदुरुस्त होतो. आता एवढ्या वयामध्ये पण मी असा थनथन नाच होतो केवळ ह्या महादेवाच्या भक्तीमुळे. तरी नाव काय यांचे? एकाचं सैतान आहे आणि याचं भारत आहे. याची प्रॅक्टिस वगैरे कशी? याची प्रॅक्टिस हे आमचे धुरकरी आहे. बरोबर. नमस्कार दादा. नमस्कार. काय प्रॅक्टिस कशी घेतात? ते आमच्याकडं 1000 फुटामध्ये प्रॅक्टिस घेतो त्याची कच्च्या पाल्याला. हा. तरी किती टाइम लागते, किती प्रॅक्टिस असते, टायमिंग काय असते प्रॅक्टिसची? 1000 फुटामध्ये झेंड्यावर असते ते. हा. सातारा छकडी म्हणलं तर ते झेंड्यावर आहे आणि सेकंदर पट म्हणलं ते टायमावर आहे. 5, 6 जशी तुमची पट्टी असेल त्या हिशोबाने चालतं ते. त्यानुसार. हा. लास्ट टाइम कुठं भाग घेतला होता? आता काल मानवतला नंबर केला, पहिला नंबर गेला. कालच्या शर्यतीमध्ये पहिला नंबर भेटला. आधी आधी आले खेळायला डबल.
अजून वेळ आहे वाटाली. हा आज वेळ आहे ना एक तास. हा. काय वाटतं मग उडल गुलाल आपला? हा गुलाल उडा गुलाल उडा देवाची भक्ती देवाची असेल ते भक्ती. भेटणार पण आमचं ज्यावेळेस हे सेकंड पॉईंटला याचे कसे रेंज कमी असते, कमी अंतर असल्यामुळं आम्हाला काही शाश्वती वाटत नाही. आमची जास्त अंतर मध्ये जास्त लांबणीचे बैल पळतात, म्हणून आम्ही लांबणीचा पट्टा असतात. आम्ही आज बी तुम्हाला सांगतोय आमचा पहिलाच नाही म्हणून, पण जवळ अंतर असल्यामुळं आम्हाला स्पीडच भेटत नाही तितक्यात. त्याच्यानं आम्हाला गुलाल देणार म्हणजे देणार, आम्हाला खाली जाऊ देणार. म्हणजे उडेलच समजा. उडाला. येळकोट. नमस्कार दादा. नमस्कार नमस्कार. आज जे माळेगाव यात्रेमध्ये जे शंकरपट ठेवलेला आहे त्याच्यामध्ये भाग घेतलेला आहे हो ते आपले बैल आहे. हो काय नाव आहे ते? त्याचं भिंगरी आहे, त्याचं लखन आहे, त्याचं आदिनाथ आहे. ते या स्पर्धेमध्ये जवळपास किती जणांनी भाग घेतलेला आहे? काय खूप जण आहेत, लय जण आहेत. 100-200 बैल आहेत. जवळपास 100 बैल असेल. 100 बैल. हो. तर माळेगावच्या यात्रेमध्ये हे जे शंकरपट आहे याच्या व्यतिरिक्त पण बाहेर पण हो जात. तिकडे सहभाग वगैरे घेतात? हो खूप सभा होतात. खूप जागा होतात. वाशिम, आता वाशिम, पुसद, हिंगोली, उमरखेड, हदगाव. उमरखेड, हदगाव, अमरावती. किती वर्षापासून म्हणजे या स्पर्धेमध्ये भाग वगैरे आम्ही 10 वर्षापासून घेतो. 10 वर्षापासून. किती ठिकाणी विजय वगैरे झाले? हा झाले ना. हा हा. खूप ठिकाणी म्हणजे झालेलं आहे. रिसोड, हिंगोली, हिंगोली, कळमजुरी. त्याची निगा वगैरे कशी राखावं लागते? त्याला दूध देणं लागतंय, काजू देणं लागतात, पीठ देणं लागतंय. पहिल्यासारखंच खुराक देऊनच. म्हणजे सोय चांगली. हा. आणि याची प्रॅक्टिस कशी घेता तुम्ही? रनिंग मध्ये गावामध्ये घेतो ग्राउंड. आता इथं जसं ग्राउंड आहे तसं आम्ही आमच्या गावात गावात ground ग्राउंड. असते. तसं ग्राउंडवर आम्ही त्या हिशोबाने घेतात. तरी किती अंतर लागते समजा यांचं practice 100-150. 100-150. 150-200 कुठं 300 असते. नमस्कार. कुठून आले आपण? आम्ही पूर्ण तालुका. पूर्ण आले. हा. आपला आहे का पहिले? हो. ते माळेगावचं जे शंकरपटचं जे कार्यक्रम आहे हा ते दरवर्षी होते? दरवर्षी होते. गेल्या वर्षी पण आले? हो दरवर्षी आलतो. माळेगावचीच यात्रा सोडून दुसरीकडे कुठे कुठे जातात? प्रत्येक ठिकाणी जातो. तरी कोण्या कोण्या गावाला? तरी यवतमाळ, हिंगोली, वाशिम, पुसद किंवा विदर्भात तिकडे जालना, म्हणजे जिथं 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 स्पर्धा आहे तिथं जातो तो. जिथं स्पर्धा आहे तिथं जातो. काय आपल्या या जोडीची नाव काय? याचं नाव बजरंग. बजरंग. काय याचं खानपान वगैरे कसं राहते? निगा वगैरे कशी? सकाळी दूध, हा. दुपारी उंडा, हा. पुन्हा पेंड आणि चारा आपला. आणि याची प्रॅक्टिस वगैरे कशी? प्रॅक्टिस घेतो गावामध्ये. गावामध्ये. हो. तरी किती जागा लागते प्रॅक्टिस? 1,500 स्क्वेअर फूट समजा. अंदाजे समजा अंदाजे 1,500 फूट. किती वर्ष झाले या म्हणजे स्पर्धेमध्ये भाग घेतला? 25 वर्ष झाले जवळपास. माझ्याकडे इथले प्रमाणपत्र सुद्धा आता 20 वर्षा खालचे कलेक्टरचे इथले म्हणजे तेव्हा विजय वगैरे झाले. विजय झाले. माझ्याकडे प्रमाणपत्र आलं. तरी आजच्या स्पर्धेमध्ये किती जणांनी भाग घेतलाय अंदाजे? अंदाजे बरेच नाही 20-25 लोकांनी. आता एवढे वेळ समजा गेला. हा. 30-40 जणांनी तर 30, घेतला. 40-50 जणांनी घेतला. 40 जणांचा सरासरी घेतला. काय वाटतं मग उडेल गुलाल आपला? हा उडायलाच पाहिजे. हा. तर मित्रांनो हे पाहू शकता सध्या तयारी चालू झालेली आहे. म्हणजे काही क्षणामध्येच आपल्याला तर रेस बघायला मिळणार आहे. बैल तर आताच तयारीमध्ये दिसाले रनिंगच्या. आणि हे सर्व याच्या बैलच्या जे गाड्या आहेत हे आणून इथं सर्वांचे सेटअप लावण्यात आता सध्या तयारी चालू आहे. पाहू शकता सगळे रेस चालू होण्याचीच वाट बघत आहे. देवाच्या जोडीला आपण या ठिकाणी तयार ठेवलेला आहे. अवघ्या काही क्षणामध्ये आपल्याला आपल्या डोळ्याचे कारण फुटणाऱ्या ज्याची आपण बऱ्याच वेळापासून वाट पाहतोय ती म्हणजे बैलजोडी केव्हा आपल्याला या आखाड्यामध्ये येईल आणि आपण केव्हा ती बैलजोडी. घ्या पाणी घ्या. मित्रांनो इथूनच हे रेस जे आहे हे बघू शकता. हे स्टार्टिंग पॉईंट आहे आणि इथूनच हे जे डिस्टन्स इथून त्या बाजूला जे दिसाले तिथून तिथपर्यंत जे आहे ते 60 मीटर्स म्हणजे 60 मीटरचं डिस्टन्स आहे. आता काही सेकंदातच स्टार्ट होणार आहे.
जोडी रेसल सेकंद 68 मध्ये आलेल्या जोडी मालकाला फिक्स कलर झालेले 4 सेकंद 68 पॉईंट. त्याला तिकीट पाठवून द्यायला होता ताबडतोब. आता आलेली जोडी आता आलेली जोडी 4 सेकंद